हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग आणि हॅपी न्यू इयर. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि अजून 5 मिनिटांमध्ये आम्हाला जे आहे ते घराच्या बाहेर पडायचं आहे. सगळ्या बॅग्स वगैरे पॅक झालेल्या आहेत. पिया आणि तिचे पप्पा खाली गेले बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी. मला फक्त केस वगैरे विंचरायचे आणि मग मी पण निघेल. ऑलमोस्ट जे आहेत ना, आम्ही ठरवलं होतं त्याच टायमाला निघतोय, पण थोडं लवकर निघलो असतो ना, मला असं वाटतं की अजून तिथे लवकर पोहोचलो असतो. जसं मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं की आम्ही हैदराबाद जाणार आहोत. पूर्ण जे आहे ना, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या नवीन एक्सपिरियन्स करायच्या आहेत तिकडे जाऊन. आम्ही बाय रोड जातोय. जे म्हणजे प्रवास आहे तो खूप लांबचा आहे. सकाळी आता आम्ही समजा की 5ला निघतोय, माहीत नाही आम्ही संध्याकाळी 5ला पोहोचतो का त्याच्यानंतर पोहोचतो. मे बी 6-7 तर कसेही होतील आणि त्याच्यानंतरच आम्ही पोहोचणार आहोत. सो गेल्यानंतर डायरेक्ट रूम वगैरे करायचा आहे आणि बाकी तिकडे गेल्यावर जे काही होईल ना, मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. जसं मी तुम्हाला सांगितलं, सकाळी उठून सगळं करून झालेलं आहे. एखाद 2 बॅग घ्यायच्या आहेत. मला फक्त कोंब करायचा होता आणि घराच्या बाहेर पडायचं होतं. आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल, दरवेळा जेव्हा मी कुठेही बाहेर जाते, माझं एक टेन्शन खूप मोठं असतं, ते म्हणजे झाडांना पाणी देणं. पण ते मला आज नाही आहे, कारण मी माझ्या भावाला बोलावून घेतलं होतं. त्याला म्हटलं 2-3 दिवस राहा इकडेच तू आरामात आणि माझ्या झाडांना पण मध्ये-मध्ये जे आहे ते पाणी दे म्हणून. आणि तो जे आहे ते आता सांभाळायचं काम करतोय म्हणून मला ते टेन्शन नाही आहे. चला, आता टेन्शन फ्री अशी मी आहे आणि फिरायला एकदम मोकळी. प्रवासाला सुरुवात केली आहे. बाहेर खूप छान अंधार होतं, पण अंधारामध्ये जरा प्रवास करायची भीती वाटते. गाड्या वगैरे खूप कमी असतात रस्त्यावर, पण तरीही लवकर उठलो की म्हणजे लवकर प्रवासाला सुरुवात केलो की लवकर आपण जे आहे ते डेस्टिनेशनला पोहोचू, अशा हिशोबाने आम्ही जवळजवळ तरी 5:10 आम्हाला झालेले होते. सो आम्ही हैदराबादच का जातोय, म्हणजे मला मागच्या व्हिडिओमध्ये पण 1-2 कमेंट आले होते की तुम्ही इकडे जाऊ शकतात, तुम्ही तिकडे जाऊ शकतात आणि बरेच डेस्टिनेशन जे आहेत ते माझ्या विशलिस्टमध्ये आहेत. पण हैदराबाद जाण्यामागचं रिझन असं आहे, तिकडे रामोजी फिल्म सिटी आहे आणि पियाने 1-2 वेळा ते ॲडमध्ये बघून झालेलं आहे. तिच्या आणि तिच्या पप्पांचं डिस्कशन याच्यामध्ये डीपवर झालेलं होतं. मग गोष्ट अशी झाली आहे की तिला ते माहिती आहे की तिथे जाऊन आपण हे छान छान जे आहे ते बघू शकतो, एन्जॉय करू शकतो. मग आम्ही कधीही डिस्कशन करायला घेतलं ना की गोवा जायचं किंवा आपण हम्पीला जायचं, तिचं एकच असायचं की नाही, आपण ह्यावेळेस ना हैदराबादला जाऊया. मलाही असं वाटत होतं की ती खूप छान एक्सायटेड आहे, तर मग आपण जाऊयात हैदराबादला. सो आमचं मेन जो आकर्षण आहे ना आमचं जाण्यामागचं, ते आहे रामोजी फिल्म सिटी. आता बघूयात तिथे जाऊन काय एक्सपिरियन्स आम्हाला मिळतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी मी 5:10 प्रवासाला सुरुवात केली होती आणि म्हणजे एक पॉईंट नंतर ना असं झालं होतं, जसं जसं हैदराबाद जवळ येत होतं ना, म्हणजे जे आपण बॉर्डर म्हणू शकतो, जी जवळ येत होती ना, हळूहळू व्हेजचे जे रेस्टॉरंट होते ना ते खूप कमी व्हायला लागले होते. लकीली मॅपमध्ये शोधून शोधून आम्हाला हे रेस्टॉरंट जे आहे ते मिळालं आणि ते पण असं होतं की ती आजच्याच दिवशी ओपन झालेलं होतं. म्हणजे फर्स्ट डे होता त्यांचा रेस्टॉरंटचा. त्यामुळे जेवण वगैरे छान होतं, पण कॉम्प्लिमेंट म्हणून त्यांनी हे छान लाडू दिले होते, जे पाहून पिया आम्ही दोघंही खूप हॅपी झालो होतो, कारण मोतीचूरचा लाडू आम्हाला खूप जास्त आवडतो. सो हैदराबादला जाताना गंधर्व म्हणून एक हॉटेल आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. जेवण वगैरे छान होतं. आणि जसं आम्ही मेन हैदराबाद सिटीमध्ये एंटर केलं, ओ माय गॉड, ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स म्हणजे पुण्यामध्ये पण आहेत बघा, पण हैदराबादला म्हणजे 1 नंबर जे आहे ना, IT जी सिटी आहे ना, ती बँगलोरला म्हणलं जातं आणि 2nd नंबरला येतं हैदराबाद, त्यानंतर पुण्याचा नंबर लागतो. सो या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, त्यातल्या त्यात आम्ही रात्रीला इथे एंट्री केली होती. म्हटल्यावर त्यांचे लाईट्स वगैरे इतकं छान वाटत होतं. पियाला खास करून ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं खूप जास्त आकर्षण आहे. तीच खूप एक्सायटेड होऊन म्हणजे हे सगळं बघत होती. आम्हाला रूम करेपर्यंत 10 वाजून गेले होते, कारण मेन सिटीमध्ये ट्रॅफिक वगैरे भरपूर होती. त्यामुळे आणि आम्ही हैदराबादमध्ये जी एंट्री होती ना, ती आमची 8:15 झालेली होती. नेक्स्ट डे. आता आहे नेक्स्ट डे, म्हणजे एक दिवस तर आमचा प्रवासामध्ये गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे आमची झाली आहे. थोडे मखाणा, लाडू वगैरे सगळं आणलं होतं आणि तेच आम्ही इथे खातोय. म्हटलं नाश्ता करण्यासाठी जरा वेळ पण झाला तर चालेल, कारण मी तुम्हाला कालच्या दिवशी पण म्हणली, म्हणजे रस्त्याने येताना आम्हाला खूप म्हणजे रेअरली जी आहे ती व्हेज हॉटेल्स सापडली होती आणि रूम करताना पण आजूबाजू जेव्हा आम्ही बघत होतो ना, सगळ्या नॉन व्हेजच्या हॉटेल होत्या. व्हेज हॉटेल खूपच कमी, म्हणजे आम्हाला तर दिसल्याच नाही. त्यामुळे बरं झालं की आम्ही जे काही थोडंफार आणलं होतं ते आम्ही घरून थोडं खाऊन घेतलं होतं. आणि हे माहीत होतं, थोडे व्हिडिओज वगैरे पाहिले होते की जिथे रामोजी फिल्म सिटीमध्ये जायचं आहे की तिथे आपल्याला ऑप्शन्स मिळून जातील खायला. त्यामुळे मग आम्ही इथे न थांबता डायरेक्ट रूमवरून निघालो चेकआउट करून आणि डायरेक्ट रामोजी फिल्म सिटीला गेलो. आता हे जे तुम्ही पूर्वी बघितलं ना, हे सगळं हैदराबादमधल्या ज्या छोट्या मोठ्या आहेत ना, तसे ते स्पॉट आहेत जे आम्हाला रस्त्यामध्ये लागलेले होते. पण ट्रॅफिक खूप जास्त होती. माहीत नाही आता इयर एंड होता म्हणून की विकेंड पण चालला आहे किंवा सुट्ट्यांचे दिवस आहेत म्हणून, की नेहमीच इकडे अशी ट्रॅफिक असते. सो
चला आम्ही इथे रामोजी फिल्म सिटीला पोहोचलेलो आहोत. जनरली इथे तिकीट ना 1600 1650 पर्यंत असतं, कारण आम्ही ते व्हिडिओ किंवा ऑनलाईन पण चेक केलं होतं घरी असताना. पण आता आम्हाला ₹1950 एका पर्सनसाठी द्यावे लागले आणि पियासाठी पण 1700 की ₹1750 होते. आता तिकीट वाढण्याचं रिझन असं होतं की आता इयर एंड आहे, त्यामुळे गर्दी असते आणि त्यामुळे त्यांनी हे चार्जेस जे आहेत ते वाढवलेले आहेत. तिकीट वगैरे घेतल्यानंतर आम्ही थोडा नाश्ता तिथून केला होता, इडली वगैरे खाल्ली, पोहे खाल्लं होतं आय थिंक. सो पोहे खाल्लं आणि त्यानंतर आम्ही इथे पुढे आलो. त्यांच्या बसेस असतात पूर्ण डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी. मध्ये तुम्ही जे पण काही बसेस वगैरे आपल्याला मिळतात ना, ते सगळे ह्या तिकीट्समध्येच असतात. फक्त जे काही आपण खातोय तिकडे गेल्यानंतर, नाश्ता म्हणा, छोटं मोठं काही पण खातोय, तर ते आपल्याला तिथे विकत घेऊन खावं लागतं. बाकी बसेस सगळ्या त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या असतात एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनवर जायला. मला माहीत नाही मी किती डिटेलमध्ये तुम्हाला हे रामोजीबद्दल बोलू शकते, पण मी असे मोठे मोठे 2 व्हिडिओ जरी केले ना तरी डिटेलमध्ये संपणार नाही. एक दिवस अपूर्ण पडतो इकडे फिरायला आणि जितकं बघितलं ना तितकं कमी होतं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत, म्हणजे ते म्हणतात ना की मूवीच्या मागचं बिहाइंड द सीन कसा असतो त्यासुद्धा गोष्टी आपल्याला बऱ्याच माहीत पडतात. खूप छान छान सेटअप त्यांनी तिथे केलेले आहेत. गर्दी तर खूप होती. जे 2-4 असे त्यांचे म्हणजे काय म्हणतात ना असे की त्या हॉलमध्ये जाऊन आपल्याला ज्या गोष्टी ते दाखवतात तिथे जाण्यासाठी बऱ्यापैकी थोडी गर्दी असायची, म्हणजे 20-1 मिनिटाची लाईन वगैरे. आणि मग त्यानंतर आपल्याला जे काय आहे ते शो वगैरे बघायला मिळायचा. मग तो 3D शो असू द्या, जसं तुम्ही आता हा स्क्रीनवर बघताय. हा एक 3D शो बघितल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि छान मस्त फुलं वगैरे होती. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते, मला माझ्या गार्डनची आठवण आली. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ना की छोटे छोटे हॉल आहेत, त्यामध्ये बरंच त्यांनी म्हणजे रामोजी फिल्म सिटी इन द शॉर्ट सांगायचं म्हणले की जे पण आपण मूव्हीमध्ये बघतोय त्याचं बॅकग्राऊंड बघतोय ते कसं तयार होतं हे सगळं तिथे जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. हे सगळं तर ठीक आहे, पण ना आम्ही एक शो बघण्यासाठी गेलो आणि तिथे ते जे माईक पकडून उभे आहेत ना त्यांनी एक अनाऊन्समेंट केली की आम्हाला 3 लेडी हव्या आहेत ज्या 20 वर्षाचा वर त्यांचं वय असेल. आणि माहीत नाही, मी झटकन हात वर केला आणि ते म्हणले की हे आजचे 3 जण जे आहेत ते हिरोईन असणार आहेत आपल्या पिक्चरचे. म्हणजे पिक्चर शूटिंगपासून तो कसा त्याला आवाज वगैरे दिला जातो, एडिटिंग करून कसं दिसतं ना. इन शॉर्ट मी माझे व्हिडिओ तुम्ही ज्या पद्धतीने बघता, शूटिंग, एडिटिंग आणि मग तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचतो, ते सगळं जे होतं ना ते कशा पद्धतीने केलं जातं हे ते तिथल्या ऑडियन्सला दाखवत होते. आणि मी तिथे त्या बाईकवर जाऊन फक्त म्हणजे मी काहीतरी चोरी करून आलेली आहे आणि ते चोरी केल्यावर माझ्या मागे पोलीस पण लागलेले आहेत आणि तेव्हा माझी रिॲक्शन काय असेल ना ही मला रिॲक्शन द्यायची होती. पण ती जी बाई होती ना ती कंटिन्युअस माईकवर असे काहीतरी म्हणजे डायलॉग पास करत होती ना की ती रिॲक्शन येतच नव्हती आमच्या तिघांच्याही चेहऱ्यावर आणि हसायलाच खूप जास्त येत होतं. त्यामुळे आम्हाला काही एवढी चांगली ॲक्टिंग जमली नाही. पण ठीक आहे, पिक्चरमध्ये काम करायला कधी मिळेल नाही मिळेल, पण इथे जो आहे ते एवढ्या सीनमध्ये मात्र मी मूव्हीमध्ये काम केलं आहे जिथे मी एक अगदी हुशार चोर आहे, जी छान अशी चोरी करून मी म्हणजे पळ ठोकला आहे तिथून. आणि त्यानंतर माझ्या मागे अशा पद्धतीने पोलीस लागले, त्यांच्यापासूनही स्वतःचा बचाव करून मी मस्त इथून निघालेली आहे. मी तर तेव्हा खूप एन्जॉय केलं होतं. पण नंतर तो मूव्ही जेव्हा पूर्ण तयार झाला ना आणि आम्हाला दाखवायला देत होते सगळ्यांना एक एक हॉलमध्ये शिफ्ट करत, तेव्हा मलाच खूप लाज वाटत होती की अरे मी का गेली म्हणून. चला असं तुम्ही तो तेवढा मोमेंट एन्जॉय केला असेल. त्यानंतर हा ना काहीतरी याचं नाव होतं मला लक्षात नाही का, पण छान आहे असं. ट्रेनमधून आपल्याला छोटीशी ट्रेन असते, 8-10 लोकं बसतात त्यामध्ये आणि कंटिन्युअस आपल्या मागून पण ना अगदी स्लो मोशनमध्ये ट्रेन्स येत असतात. एक म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका दुनियेतून दुसऱ्या दुनियेत आपण जातो ना, एका जगातून दुसऱ्या जगात, तसं जे आहे ना त्यांनी केलं आहे छान. ट्रेनने एंट्री करताच तेवढ्या भागामध्ये मस्त लाईट्स चालू होतात, काही ज्या गोष्टी आहेत ना त्या मूव्हमेंट करतात आणि हे सगळं कॅमेरामध्ये कॅप्चर मी तुमच्यासाठी करून ठेवलं की म्हटलं तुम्ही कधी येणार रामोजी फिल्म सिटीला, पण तुमच्यासाठी जे आहे ते सगळं दाखवते. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला तर इतकं एन्जॉईंग आहे ना हे सगळं. असं वाटतं की ही ट्रेन ना प्रत्येक स्टेशनवर जरा वेळ थांबली पाहिजे, जेणेकरून आपल्याला अजून थोडं जास्त जे आहे डिटेलमध्ये बघता येईल. पिया तर एवढी एन्जॉय करत होती ना, म्हणजे इथे येण्याचं जे म्हणजे आमचं जे डिसिजन होतं ना तिच्यासाठी आम्ही रामोजी फिल्म सिटीला इथे एवढ्या दूरपर्यंत ट्रॅव्हलिंग करून आलो. असं वाटत होतं तिला एन्जॉय करताना बघून की आपण अगदी उत्तम जे आहे ते निर्णय घेतलेला आहे. बाकी मी अजून थोडं तुमच्यासाठी शूट करून ठेवलेलं आहे, थोडं थोडं पोर्शनमध्ये. तुम्ही ते बघा आणि मग आपण भेटूयात. हो, विशाल.
स्पेशली इकडे रामोजी फिल्म सिटीमध्ये व्हेज नॉनव्हेज दोघंही ऑप्शन होते, त्यामुळे आम्ही म्हणजे डिहायड्रेट खूप झालेलं होतं, महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे पाणी खूप पिलं जात होतं. आणि नॉर्मल तिकडे भाजी चपातीचं ऑप्शन नव्हतंच, एकतर फ्राईड राईस, नूडल्स, नाहीतर मग सँडविच वगैरे असं होतं. सो आम्ही तिकडून ते जेवण केलं. पण नॉर्मल हॉटेलपेक्षा इकडे हे नॉर्मल जेवण पण खूप जास्त महाग जातं. सो चला, आता एवढं लांब आलो आहे तर एवढा तर खर्च करावा लागेल, शेवटी जेवण आहे ते पण आपल्याला करावंच लागणार आहे. मस्त तिथून पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर जे आहे आम्ही आमचं पुढचं जे आहे ते बघण्यासाठी निघालो. बरेच तिकडे म्हणजे जसं बाहुबली आहे, अजून बरेच जे पण मूवी आहेत ना, काही जुन्या काळातले, काही नवीन, ते इकडे सगळे शूट झालेले आहेत. त्याचा सेटअप त्यांनी अजून पण तसाच ठेवला आहे, जेणेकरून आपल्यासारखे लोक बघायला गेल्यानंतर त्यांना समजलं पाहिजे की ओके, बाहुबलीचा हा एक सीन होता, तो इथून शूट झाला होता. खूप म्हणजे ते आपल्याला जेव्हा त्यांचं ते हे असतं ना, बसमध्ये घेऊन आपल्याला जेव्हा ते फिरतात ना, एक गाईड असतो, प्रत्येक बसमध्ये गाईड असतो. बाकी त्यांनी जे मॅनेजमेंट आहे ना त्यांचं, ते खूप छान केलं आहे त्यांनी. आपण फोटो काढण्यासाठी तर एवढे ऑप्शन्स आहेत की विचारूच नका. बाकी बसचं मी तुम्हाला पुढे सांगते. खूप छान छान आहे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओज बनवायचे असतील आणि कोणी नसतं आपल्याला रोकटोक करायला की बाबा तुम्ही इथे फोटो काढू नका, किंवा इथे जाण्याला जे आहे ती मनाई आहे, तुम्ही कुठेही जाऊन जे आहे ते फोटो काढू शकतात. तर ती जी बस आम्ही स्टार्टिंगला घेतली होती ना, ती फक्त रामोजी फिल्म सिटीला आणण्यापर्यंत होती. आता इथून छोट्या छोट्या बसेस असतात जे आपल्याला छोट्या छोट्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जातात. रस्त्यामध्ये एखाद्या फिल्मचं शूट झालेलं असेल तर ते इथे झालं होतं आणि आपल्याला लगेच आठवतं की अरे हो, असा मूव्ही होता आणि त्यामध्ये जसं की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, त्याच्यामधले पण काही जे आहेत ना सीन इथे त्यांनी शूट केले होते. आपल्याला लगेच इमॅजिन होतं की ओके, त्याच्या बॅकग्राऊंडला असंच होतं बरं का. दृश्यम आहे, त्याची ती कार होती, ती पाण्यामधून काढताना, तो पण इथेच आहे सगळं. त्यानंतर जे काही जेल वगैरे जे शूट असतील ना, ते सगळे ते इथे करतात बऱ्यापैकी मूव्हीचे, आणि ते सगळं ते आपल्याला एक्सप्लेन पण करून सांगतात आणि खूप छान वाटतं. आणि हा जो सेटअप तुम्ही बघताय ना, म्हणजे जे पण आपले रामायण महाभारतचे सीन्स असतात ना, हे जे गरज पडली तर हे सगळे स्टॅच्यू जे आहेत ते यूज करतात. नाहीतर मग एखाद दोन ठिकाणी रिअल लोक जे आहेत ते त्या गेटअपमध्ये त्यांना बसवत असतात. आणि हे जे आहेत ना, मुव्हमेंट करणारे सगळे म्हणजे स्टॅच्यू आहेत, नुसते बसलेले नाहीत, ते मान वगैरे हलवतात. सो असा सगळा सेटअप असतो जो आपल्याला माहीत नसतो. मूव्ही किंवा एखादं सिरियल वगैरे बघताना आपल्याला खूप छान वाटतं, पण त्याच्या मागे ही एवढी सगळी मेहनत असते. अवतार मूव्ही पाहिला आहे का तुम्ही? तशा प्रकारचे मूव्ही जे असतात ना, ते अशा पद्धतीने शूट केले जातात. हे पण जे आहे एका मोठ्या हॉलमध्ये आपण लाईनने यायचं आणि मग आपल्याला बघायला मिळतं. हा मनुष्य जसं जसं ॲक्ट करतोय ना, तसं ते स्क्रीनवर तिथे दिसतंय, पण एकाच कॅमेऱ्यामध्ये कैद करणं माझ्यासाठी जरा अवघड होतं. पण अशा पद्धतीने हे सगळं शूट केलं जातं. आणि आता मी तुम्हाला इथे आणलेलं आहे आणि ह्या सिटीचं नाव आहे लंडन सिटी. अक्षरशः एंट्री केल्यावर असं वाटतं की अरे हो, खरंच आपल्या भारतातली सिटी तर नाही. घरं वेगळ्या प्रकारची आहेत आणि इथे तर तुम्ही हवे तेवढे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोज काढून घेऊ शकतात. मी पण 2-4 काढलेत आणि शेअर केलेत मी ऑलरेडी तुमच्यासोबत. त्यानंतर आता रिअल विमानामध्ये बसायला कधी मिळतं माहीत नाही, पण ह्या फेक विमानामध्ये येऊन बसलो आहेत. जी काही विमानाची शूटिंग असते ना, ती इथे केली जाते. आणि आम्ही पुन्हा जे आहे एका बसमध्ये बसलो ह्या डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनवर जायला. पण ह्या बसमध्ये बसण्याआधी मला माझी एक सबस्क्रायबर भेटली होती, अनएक्सपेक्टेड. मला वाटलं नव्हतं की हैदराबादमध्ये गेल्यावर मला कोणी भेटेल. ते हैदराबादमधले नव्हते, पण ते पण फिरण्यासाठीच आलेले होते. सो त्यांची भेट झाली छान. त्यानंतर आम्ही एका गार्डनमध्ये इथे आलो होतो, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच पक्षी होते. पियाने तर एक एक पक्षी इतका निरखून पाहिला आहे ना, म्हणजे माझं चाललं होतं पिया चल, अजून आपलं खूप बघायचं बाकी आहे. पण पक्षीही एवढे बघण्यासारखे होते. तसं तर मी 2-4च तुमच्यासाठी इथे व्हिडिओमध्ये सगळं कॅप्चर केलं आहे, पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. म्हणजे लहान मुलांना पण त्यांनी काही ना काही विचार करून बनवलं आहे की मुलं हे नॉर्मल गोष्टी बघून बोर झाल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी आलं पाहिजे रस्त्यात. ते बघून झाल्यानंतर हे इकडे आम्ही हे पाहण्यासाठी आलो होतो, जिथे मूर्त्या वगैरे छोटी मोठी शूटिंग इकडे पण होत असते, जसं गरज पडली त्या पद्धतीने. आणि बघायला छान वाटतं आपल्याला. लाईट्स वगैरे सगळं व्यवस्थित लावलं आहे, बघण्यासारखं इतकं इकडे. पण आपले पाय मात्र उत्तर देत असतात, ते काही चालायला ऐकत नाहीत. एवढे दुखायला लागले होते. आणि तरीही मला असं वाटते आम्ही जितकं फिरलो ना इकडे दिवसभर, तरीही आमचे 2-4 चांगल्या मोठ्या अशा प्लेसेस असतील ना, त्या सुटल्या आहेत त्या रामोजी फिल्म सिटीमधल्या. आता नेक्स्ट टाईम कधी येणं माहीत नाही, पण नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे आपण हे तर पाहिलंच नाही म्हणून. त्यानंतर इथे हा एक लाईव्ह शो होता. पिया तर इथल्या एका कॅरेक्टरची एवढी फॅन झाली ना, तिने फोटो पण काढला आहे. जमलं तर मी लास्टला तो फोटो जो आहे तो तुमच्यासोबत इथे शो करते. तिने तिथे जाऊन नाही मम्मा मला त्यांच्यासोबत फोटोज काढायचे, किती छान ते फायटिंग करतात. म्हणलं ठीक, एवढ्या गर्दीत जाऊन तिचा जो आहे त्यांच्यासोबत फोटो काढून आणला. बघायला छान वाटत होतं मस्त. आणि त्यानंतर सगळ्यात लास्टला इथे एक लाईव्ह शो होणार होता, डान्स वगैरे, परफॉर्मन्स वगैरे. आम्ही खूप वेळ बसलो तिथे, पण नंतर असं झालं होतं की गर्दी एवढी होती ना, आम्ही 2-4 सॉन्ग त्यांचे एन्जॉय केले, डान्स वगैरे. आणि म्हटलं आता इथून आपण बाहेर
करूया, कारण ही गर्दी जर आपल्यासोबत एकसाथ बाहेर निघाली ना, मग आपल्याला जी ट्रॅफिक हैदराबादमध्ये लागली होती ना कालच्या दिवशी, त्याच्यापेक्षा भयंकर ट्रॅफिक लागेल. आम्ही रूम पण बुक केलेला नव्हता, त्यामुळे आम्ही लगेच निघालो. एक गोष्ट मात्र मला हैदराबादची अजिबात नाही आवडली, म्हणजे हे आधी पण माहिती होतं. यांचे एक मित्र आहेत, त्यांनी कॉल करून सांगितलं होतं की तुम्ही हैदराबादला जाताय, सो तुम्ही व्हेजिटेरियन आहात, सो तुम्हाला जो आहे स्ट्रगल तुमचा तिथे खूप असणार आहे. आणि लिटरली सांगते मी, म्हणजे कालपासून व्हेज हॉटेल सर्च करण्यासाठी जो स्ट्रगल आहे ना, आणि एखादी मिळाली पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी ट्रॅफिक आहे, म्हणजे ती भयंकर, विचारूच नका. लकीली आम्ही हा इलेक्ट्रिक केटल जी होती ना, मी ती टाकून आणली होती, की म्हटलं काहीतरी मॅगी वगैरे बनवायची असेल तर आपण एखाद दिवशी बनवून घेऊ शकतो. आज रामोजीमधून रिटर्न येताना पूर्ण कंटिन्युअस एक हॉटेल चेक करत होतो आम्ही. आता रूम केल्यानंतर पण आम्ही हॉटेल आजूबाजूला त्यांना विचारलं, ते म्हणले की नाही, प्युअर व्हेज तुम्हाला इथे मिळणार नाही, व्हेज नॉनव्हेज एकत्र मिळेल. आणि आपण प्युअर व्हेज असल्यामुळे असं होतं की नको वाटतं मग अशा हॉटेलमध्ये जायला. त्यामुळे तेवढं जे आहे, जर तुम्ही प्युअर व्हेज असाल तर काहीतरी बॅकअप प्लॅन तुमच्यासोबत घेऊन जा, नाहीतर मग अशा सीझनमध्ये जा जेव्हा तुम्हाला एवढी ट्रॅफिक लागणार नाही. म्हणजे एखादं दूर तुम्हाला व्हेज हॉटेल मिळालं पण की तुम्ही इझिली तिथे जे आहे ते रीच आउट करून घेऊ शकतात. चला, असो आम्ही येताना थोडं रामोजीमधूनच स्नॅक्स वगैरे खाऊन आलो होतो, त्यामुळे जास्त भूक नव्हती, म्हणून ही एक मॅगी बनवली, जो तुम्ही आता इलेक्ट्रिक केटल बघितली त्यामध्ये. आणि मॅगी खरंच खूप टेस्टी होती. बरेच दिवसापासून पियाने काही मॅगी खाल्लेली नव्हती, म्हणजे 2-1 महिन्यापासून तिला मॅगी दिली नव्हती, म्हणून ती किती एन्जॉय करते तुम्ही इथे बघू शकता. आजचा आमचा ट्रिपचा तिसरा आणि शेवटचा दिवस, जो असा पद्धतीने ठरला नव्हता. आम्हाला आजचा पूर्ण दिवस इथे हैदराबादमध्ये फिरायचं होतं. घरून निघताना असा प्लॅन होता, आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सोलापूरला जाणार होतो. सोलापूरला थोडंसं काहीतरी फिरणार होतो आणि त्याच्या नेक्स्ट डे आम्ही घरी परतणार होतो. पण झालं असं, सकाळी उठल्यानंतर पियाचं काही व्यवस्थित वाटत नव्हतं, तब्येत वगैरे. सो आम्ही लवकर उठलो, अंघोळ वगैरे केली, आणि मग फ्रूट्स आणले होते. आम्ही ते फ्रूट्स वगैरे खाल्ले. नाश्ता सोडण्याच्या भानगडीत पडलोच नाही, कारण लवकर मिळतच नाही. त्यामुळे आम्ही फ्रूट्स खाल्ले आणि डायरेक्ट आम्ही इथे बिर्ला मंदिरला आलो. बिर्ला मंदिरला पण काही म्हणजे पोचण्यापर्यंतही खूप जास्त आम्हाला लवकर उठल्यामुळे आम्हाला ट्रॅफिक वगैरे काही लागली नाही, आणि इथे पण दर्शन वगैरेला रांग नव्हती, त्यामुळे अगदी लवकर दर्शन झालं. आणि त्यानंतर आम्ही त्याच्यानंतर जे गलकोंडा फोर्ट आहे तिथे आम्ही पोहोचलो. इथे पण आम्ही अर्धा फोर्ट फिरलो. पियाचं असं होतं की मम्मा जाऊ दे, तुम्ही जाऊ नये, आम्ही बसू का, मला नाही काढायचा फोटो, असं तिचं चाललं होतं. म्हणजे मूड तिचा नव्हता. मे बी तिने काल जी मॅगी खाल्ली ना, खूप पोट भरून खाल्ली तिने एन्जॉय करून, कारण मी तुम्हाला सांगितलं तिला बऱ्याच 2-2.5 महिन्यापासून मॅगी दिलेली नव्हती. सो त्यामुळे पण झालं असेल. पाणी चेंज होतं, उन्हात फिरणं होतं, यामुळे पण. म्हणजे ती वरवर दिसत होती व्यवस्थित, पण मला फील होत होतं की हिला काही व्यवस्थित वाटत नाही आहे. आणि आमचं चार मिनार वगैरे अशा 2-3 प्लेसेस होत्या ज्या बघायच्या बाकी होत्या. सो आम्ही डिस्कस केलं की चला आपण निघूयात घराकडे. आम्ही 12 वाजता जे आहे ते आम्ही घराकडे निघण्यासाठी जे आहे ती सुरुवात केली होती. विचार केला होता, जर पियाला थोडं 2-1 तासात छान फील व्हायला लागलं तर मग आपण आपलं जे नेक्स्ट डेस्टिनेशन होतं सोलापूर, आपण तिथे जाऊन अक्कलकोट वगैरे जे आहे मस्त दर्शन घेऊ शकतो. पण तिचं असं होतं की ती त्यानंतर पण 2-3 तास कंटिन्यू सोलापूर येईपर्यंत अगदी गाडीमध्ये झोपूनच होती. बाकी सोलापूर, अक्कलकोट हे जे आहेत ते आपण नंतर कधीही प्लॅन करून घेऊ शकतो. सो आम्ही इथून डायरेक्ट घराकडे प्रवास करायला सुरुवात केली. ज्या विचाराने आम्ही आलो होतो रामोजी फिल्मसाठी, तर ते आमचं अगदी सक्सेसफुल झालं. खूप एन्जॉय केली, मस्त मज्जा केली एक पूर्ण दिवस. आणि बाकी जो काही येण्याचा आणि जाण्याचा प्रवास आहे तो पण आमचा खूप छान झाला. तर अशी होती आमची ही 3 दिवसाची ट्रिप. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल व्हिडिओ. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.